आणि लोक भावनांचा आदर केला पाहिजे. पुण्याजवळच्या पौडमध्ये नागेश्वर मंदिरामध्ये अन्नपूर्णा देवीची विटंबना झाल्यानंतर मुळशी तालुक्यामध्ये सर्व स्तरामध्ये संताप व्यक्त करण्यात येतोय. आज मुळशी बंदची हाकही देण्यात आली आहे आणि या प्रकरणी 19 वर्षाच्या चांद शेख आणि त्याचे वडील नौशाद शेख यांना अटक करण्यात आली आहे. पौडमध्ये झालेल्या या घटनेचा संपूर्ण पुण्यामध्ये निषेध करण्यात येतोय. किंबहुना आपण पाहतो आहोत की अनेक ठिकाणी याबद्दल प्रतिक्रिया उमटत आहेत आणि त्यामुळं मुळशी तालुका बंद ठेवण्याची घोषणा आज करण्यात आली आहे. मी आता भुगावमध्ये आहे, मुळशी तालुक्यातील एक मोठं गाव. आपल्याला या ठिकाणी दुकानं आणि इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या बंद असल्याचं दिसतंय. काही ग्रामस्थ आहेत ज्यांच्याशी आपण या ठिकाणी बोलूयात. झालेली घटना जी आहे ती त्याचा निषेधच होतोय, चीड आणणारी. अतिशय वाईट अशी घटना झालेली आहे पौड या ठिकाणी. परंतु दोन्ही समाजातील जी मंडळी आहेत ती समजदार आहेत. त्यातली काही मंडळी एखाद्या आंब्याची आडी असते, त्यातली 2 आंबे खराब झाले म्हणून संपूर्ण समाज वाईट ठरत नाही. तर माझं असं दोन्ही समाजाला नम्र आव्हान आहे की शांत राहून या ठिकाणी घटनेचा निषेध नोंदवला पाहिजे आणि पोलिसांनी योग्य ती त्या व्यक्तीवरती कारवाई केली पाहिजे. पोलिसांकडून कारवाईची मागणी होतीये. पोलिसांनी खरं तर अटकही केली आहे दोघांना. त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे हीच आमच्या मुळशी तालुक्यातील नागरिक म्हणून आमची विनंती राहील. कारण की आमचा मुळशी तालुका हा सांप्रदायिक आणि लाल मातीशी निगडीत असणारा हा तालुका आहे. पौडमधील नागेश्वर महादेव मंदिरामध्ये त्यांनी जी मूर्तीची विटंबना केलेली ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. तुळजाभवानी